जोहार, नमस्कार मित्रांनो, मी अरविंद बेंडगा। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुतार कुळांचा जो कुटुंब मेळावा 8 तारखेला झाला त्या संदर्भात हा व्हिडिओ पाहायला मिळेल। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये 6 आणि 7 तारखेला हिरवा देवाची बांधणी कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। एकंदरीत आदिवासींची पूर्ण संस्कृती या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा 3 दिवस कार्यक्रम सुरू होता। 6, 7 आणि 8। 6 तारखेला हिरवा देवाची बांधणी झाली, 7 तारखेला हिरव्याची आणि आईचा पसारा मांडण्यात आला आणि 8 तारखेला सुतार कुळांचा मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र असेल, दादरा नगर हवेली असेल, त्याचबरोबर इतर काही राज्यातूनही सुतार कुटुंबीय या मेळाव्यामध्ये आलेले होते आणि हा मेळावा पालघर जिल्ह्यातील मेंढवण सुतारपाडा या ठिकाणी पार पडला। या मेळाव्यामध्ये खेडेपाड्यातून अनेक असे कुटुंबीय सहभागी झालेले होते आणि त्यांच्या आनंदाचा सोहळा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। जोहार। डबल नको मोठा कोणी कोणी पण काढू शकता पाया पडायचा असा जर असा हात नाही ज्यांचं दर्शन झालं असेल त्याने बाहेर हात बुडवा ना, थांगती बुडवा माईक भाऊ टाका, आमची बुडायची आमची बुडायची अंगठी बुडवा। डोक्याला लावायचं असं बुडायचं नाही, असं डोक्यावर हात फिरवायचा।
सुतार परिवार, कुलदेवता, हिरवा बांधणी, परंपरा, श्रद्धा आणि कुटुंब एकतेचा सोहळा. नमस्कार माझ्या सुतार परिवारातील सर्व बंधू भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय घेऊन आलेला आहे. आपल्या सुतार कुटुंबाचे मुख्य कुलदैवत हिरवा बांधणी यांच्या पूजनाचा पवित्र कार्यक्रम आणि त्या निमित्ताने होणारा सुतार परिवार मेळावा याबद्दल आज मी तुमच्याशी मनमोकळ्या शब्दात बोलणार आहे. आपल्या प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला एक आधार असतो, एक श्रद्धास्थान असतं. आपल्या सुतार समाजासाठी ते श्रद्धास्थान म्हणजे आपले कुलदैवत हिरवा बांधणी. पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांनी या देवतेवर विश्वास ठेवला, संकटाच्या वेळी हाक दिली, सुखाच्या वेळी कृतज्ञता व्यक्त केली. म्हणूनच आजची ही परंपरा आपल्यासाठी फक्त धार्मिक विधी नाही, तर आपल्या अस्तित्वाचा, आपल्या ओळखीचा भाग आहे. माघ महिन्यात हा पवित्र सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 पासून ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. या 3 दिवसात आपल्या परंपरेनुसार सर्व विधी, पूजा, देवाचा पसारा आणि कुटुंब मेळावा पार पडणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारीला हिरवा देवाची बांधणीची विविधता सुरुवात होईल. आपल्या जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे देवतेची बांधणी, पूजा आणि पारंपरिक विधी करण्यात येतील. या विधीमागे आपल्या पूर्वजांची श्रद्धा, त्यांचे अनुभव आणि त्यांचे आशीर्वाद दडलेले आहेत. आपण जेव्हा ते सगळं डोळ्यांनी पाहतो तेव्हा आपल्या मुलांची जाणीव अधिक घट्ट होते. दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारी देवाचा पसारा हा महत्त्वाचा विधी होईल. या दिवशी नैवेद्य, पूजा अर्चा आणि घरच्यांच्या पद्धतीनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडतील. अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही तशीच जिवंत आहे, कारण त्यामागे आपली सामूहिक श्रद्धा आहे. तिसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारीला हिरवा पूजन, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस विशेष आनंदाचा असतो. दूर दूर गेलेली कुटुंब, नातेवाईक, आपले बांधव एकत्र येतात, कुलदेवतेचे दर्शन घेतात, महाप्रसादाचा लाभ घेतात आणि एकमेकांची सुखदुःख वाटून घेतात. याच दिवशी सकाळी 10 वाजता सुतार परिवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा म्हणजे फक्त औपचारिक कार्यक्रम नाही, हा आपल्या नात्यांना पुन्हा जोडणारा दुवा आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळी आपापल्या कामात व्यस्त झालो आहोत. गावाकडची, घराकडची माणसं वर्षानुवर्षे भेटत नाहीत. अशा वेळी हा मेळावा आपल्याला एकत्र आणतो. आपल्या मुलांना, तरुण पिढीला आपली संस्कृती, आपली देव परंपरा, आपल्या घराण्याचा इतिहास कळावा, हाच या मेळाव्याचा खरा उद्देश आहे. आजची पिढी मोबाईल आणि आधुनिक जगात हरवत चाललेली आहे, पण अशा कार्यक्रमामुळे त्यांना कळतं की आपली मुलं कुठे आहेत, आपली ओळख काय आहे. कुलदेवतांची पूजा ही केवळ धार्मिक गोष्ट नसते, ती आपल्याला शिस्त शिकवते, एकता शिकवते, वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकवते. जेव्हा संपूर्ण सुतार परिवार एकत्र येऊन देवासमोर उभा राहतो तेव्हा खरं सामर्थ्य दिसून येते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपल्या समाजातील अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत. अध्यक्ष म्हणून श्री संतोष सुतार, सचिव म्हणून वंसा सुतार, पालक पुजारी महेंद्र सुतार हे सर्वजण मनापासून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कष्टामुळेच हा सोहळा साकार होत आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी परंपरा दिली ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण एकत्र आलो तरच उद्याची पिढी एकत्र राहील. हिरवा देवाची बांधणी आपल्यावर सदैव कृपा ठेवो, आपल्या घरात सुख शांती नांदो हीच प्रार्थना. चला तर मग या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होऊया, सुतार परिवाराची एकजूट दाखवूया, आपल्या कुलदेवाच्या चरणी नतमस्तक होऊया. धन्यवाद. जय हिरोबा, जय वाघोबा.
न भूतो न ते भविष्य ह्या पद्धतीची ही एक योग आपल्याला बघायला मिळाला. सुतार कुळाचा कुळदेवतेचं पूजन आणि सुतार मेळावा दोन्ही एकत्रितपणे आणि जोरदार टाळ्या वाजवून श्रीफळ वाजवून तालुका सुतार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होत आहे. सुंदर अशा सनईच्या वाद्यामध्ये सुतार कुळ परिवाराचा मेळावा साकार होताना संतोष सुतार सर, स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सुतार परिवारातील या सर्व आया बहिणी, त्याचप्रमाणे बालक, या सगळ्यांना माझा मनापासून हृदयपूर्वक नमस्कार. आहे त्यांचं खूप चांगलं कार्य आहे. म्हणजे ते प्रत्येक कार्यासाठी स्वतःला वाहून घेत होते. ते जगात नाही, पण जिथे गेलं तिथे त्यांचं नाव काढतात. सर्वजण मला सांगत असतात की सुतार साहेब खूप चांगले होते. आणि त्यावेळेस तालुकाभर फिरताना जेव्हा जेव्हा मीटिंग्स असतात तालुक्यामध्ये, तर त्यावेळेस शिक्षिका बंधू भगिनी ह्या सुद्धा मला सांगत असतात की मॅडम तुम्ही काहीतरी गेल्या जन्मात काहीतरी चांगलं काम केलेलं असेल आणि म्हणूनच तुम्हाला चांगले साहेब मिळाले, अशा सर्व सांगत असतात. तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. पण बंधू भगिनीनो, आपण सर्वजण जमला आहात. तुम्हाला या मेळाव्यासाठी खूप 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 माझ्याकडून साऱ्या शुभेच्छा देते. कारण जास्त काही असं बोलायला बघते मी, पण मला बोलवलं जात नाही. मी सध्या दह्याळे इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दह्याळे ह्या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून काम करते. आणि राहायला मी काशाला राहते. माझं गाव हे निकणे आहे आणि हे निकण्याचे सुतार परिवार आहेत. हे सगळे माझे नातेवाईक आहेत. बस, धन्यवाद. 5 मिनिटाचा अगदी झटक्यापट होणार आहे. आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडणारा हा कार्यक्रम टिपऱ्या नाचांचा बघण्यासारखा एक जुनी कलाकृती ज्येष्ठ लोक कला दाखवत आहेत. समजत
धन्यवाद. अतिशय रंगाने नटलेली, तर ही संस्कृती आपण जोपासायची आहे. सर्वांना टिपरी नाच आलाच पाहिजे, कारण त्याच्यामधून आपण एकत्र येतोय आणि त्या एकत्र येण्याने आपली मनाची देवाणघेवाण होते आणि जे काही आपल्या समस्या असतील त्या सुटतात. थोड्याच वेळात आपल्याकडे गौरी नाच झाला. अतिशय सुंदर असा नाच होता, खूपच चांगल्या प्रकारचा नाच होता. मला तर खूप जुनी आठवण आली. म्हणजे आपल्या वाडवडिलांनी आपल्याला ह्या काही संस्कृती आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजेत. आपल्या समोर आपल्या कुलदेवतेचं आता पूजन झालेलं आहे. ते पूजन अतिशय चांगल्या प्रकारे आपण बघितलेलं आहे. आपल्या मुलांना ती संस्कृती आपली कशी आहे, आपला देव कोणते आहेत, त्यांची नाव काय आहेत, ते कशा प्रकारे पूजन केले जातं हे आपण बघितलं. आपण जर अशाच प्रकारे सर्वजण इथे येत राहिलो तर नक्कीच आपल्यामधली जी देवाणघेवाण आहे ती चांगल्या प्रकारे होईल. आपल्यातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आपण चांगल्या प्रकारे सोडू शकतो. आपला समाज हा महाराष्ट्र राज्य आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. प्रथम आपल्या समाजाने सुस्वागतम. आपण या जिथेच 2013 मध्ये इथे आपण देव बांधणीचे काम केलं होतं. म्हणजे 2013 मध्ये, कारण की आज त्याची माझा पत्रिका आहे ती आणि त्याच्यावरनं म्हणजे जवळजवळ 13 वर्ष झाली पुनर्बांधणीसाठी इथेच. आणि आज आपण खरोखरच सुतार म्हणजे भाग्यवानच आहेत का आपण साऱ्या जगाला आपण नटवू शकतो आणि सजवू शकतो. कारण आज तुम्ही बघितलं असेल तर औरंगाबादमध्ये आपण जेव्हा गेलात, वेरूळची लेणी, अजिंठा ही सुतारांनी कोरी काम केलेलं आहे. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ द युनिव्हर्सिटी सरदार वल्लभभाई पटेल त्यांची जी मूर्ती आपण कोरलेली आहे ती सुताराने केलेली आहे. त्याचं नाव आहे रामसुतारनी. आणि त्याचं नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी त्याचा सत्कार केला. म्हणजे याच आपण देशाला आज नटवू शकतो आणि जोडू शकतो. जी सुतार परिवार में है दम उसके भागेंगे नहीं कभी पीछे कदम. बरोबर आहे ना. आता तुम्ही सांग, हे शिक्षणामध्ये शिक्षा एक वो दरवाजा है जिसे जिंदगी के सारे रस्ते खुल सकते हैं. म्हणजे आपण आपल्या कुटुंबाने, परिवाराने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हे काय वाघिणीचं दूध आहे आणि तो वाघिणीचे दूध पिल्याशिवाय तो गुरगुरल्याशिवाय म्हणजे राहणार नाही. आपण एक साज या आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून एक असा प्रत्येक सुताराने संकल्प घेतला पाहिजे, हृदयामध्ये जिद्द ठेवली पाहिजे. काय आमचा हा सुतार कुटुंब परिवार शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपले आज नाहीच दिवंगत कमलाकर सुतार होते त्यावेळेस मी
पंचायत समितीवर होता आणि त्यावेळेस मला हमेशा तिकडे भेटायचे खुबाड्यामध्ये, अनेक काही मार्गदर्शन करायचे. परंतु आज जे कमलाकर सुतारनी जे काही आठवणी सांगितलेल्या आहेत त्या माझ्या हृदयामध्ये जिवंत आहेत. आणि आज त्या भागात डहाणूच्या संपूर्ण म्हणजे डहाणूची पंचायत समिती असेल, त्या तलासरी पंचायत मोठी अडचण झालेली. मुलं चांगली शिक्षणामध्ये आहेत पण त्यांना त्यांची जात पडताळणी नाही होत होती. मग मी माझ्या बायकोचे मोठे बाबा आहेत, बाजूलाच राहतात, त्यांच्या संपर्कात आलो. मग त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये मला कानू सुतार यांच्याबरोबर भेट करून दिली आणि त्यांनी सगळे कागदपत्र दिले आणि मी 9 वर्ष झाले त्या जात पडताळणीच्या मागे लागलेलो. ती एका वर्षात नाही सॉरी 3 महिन्यामध्ये होऊन गेली. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला हेच सांगायचं आहे की कोणाला शिक्षणासाठी मदत करायची राहिली तर त्याला अडवू नका. बस 2 शब्द बोलून संपवतो. धन्यवाद दादा. याच्यानंतर आपल्यासमोर एक संदेश देण्यासाठी येते रोशनी दयेश सुतार करजगाव. रोशनी दयेश सुतार करजगाव आपल्या सुतार परिवारातील हे आपल्याला काही संदेश देते. आपल्याला वाटते की अशा कार्यक्रमामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे माझे सासरे पहिले उभे असायचे की मी त्यांना असं प्रोग्राम कुठे आहे आणि मी हजर कुठे राहतो. आपले सुतार परिवारांचे खूपच म्हणजे मोलाचे असे व्यक्ती जे आज आपल्यामध्ये नाही मिळत, म्हणून मी त्यांची आज खूपच आठवण करत आहे. आणि माझी ओळख देते रोशनी सुतार म्हणून सांगितलं. शिक्षण आहे डिप्लोमा, ॲग्रिकल्चर डिप्लोमा आणि BSc ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण आहे. आता मी सध्या शिक्षिका किंवा वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर कृषी तंत्र निकेतन विरेवाडी इथे जॉब करत आहे. मला हे संदेश एवढंच द्यायचा होता. दादांची खूप इच्छा होती की काहीतरी बोलावं. आपल्या गावातनं करजगावमध्ये राहते मी, की दादांना असं वाटत होती की आपल्या करजगावमधनं कोणीतरी बोलावं आणि म्हणूनच मी सांगितलं मी बोलते म्हणून. तर आज असं सुतार परिवाराचं एवढे मोठी पब्लिक बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. असेच तुम्ही
Thank you.